डिअर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत क्लास 6चा चॅप्टर नंबर 4 दॅट इज ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. सो सुरुवातीला आपण बघूया की फ्रॅक्शन्स म्हणजे नेमकं काय. सो असे सर्व नंबर्स जे x/y किंवा p/q फॉर्ममध्ये असतात असे सर्व नंबर्सला आपण म्हणणार फ्रॅक्शन. आता बघा इथे आपण p किंवा q जागी कुठलाही नंबर यूज करू शकतो, फक्त q हा कधीही 0 नसला पाहिजे. आता या फ्रॅक्शनला समजून घेण्यासाठी आपण इथे एक छान एक्झाम्पल घेऊया. सो मी इथे घेते पिझ्झा. सो हा ब्लू कलरचा आपला आहे पिझ्झा. आता बघा या पिझ्झाला मी या प्रकारे 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. आता या पिझ्झाला मी या प्रकारे 4 पार्ट्समध्ये डिवाइड केले. आता सपोज हा जो एक पार्ट आहे हा मी जर तुम्हाला दिला तर इथे आपण लिहिलंय 1/4 किंवा 1/4 किंवा यालाच आपण असं सुद्धा म्हणू शकतो की टोटल 4 पार्ट्स होते, त्यातले माझ्याजवळ आता 3 पार्ट शिल्लक राहिले. तर याला वाचणार आपण 3/4 किंवा 3/4. आता बघा इथे 1 किंवा 3 म्हणजेच आपले जे काही फ्रॅक्शनमधले वरचे नंबर असणार आहेत त्यांना आपण म्हणणार न्यूमरेटर. देन आता 4 म्हणजेच फ्रॅक्शनमधले आपले जे खालचे नंबर असणार आहेत त्यांना आपण म्हणणार डिनोमिनेटर. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ही मधात जी आडवी लाईन दिसत आहे त्याला आपण म्हणणार फ्रॅक्शन बार किंवा या फ्रॅक्शन बारलाच तुम्ही अजून डिव्हिजन बार सुद्धा असं सुद्धा म्हणू शकता किंवा या फ्रॅक्शन बारलाच तुम्ही डिव्हिजन बार असं सुद्धा म्हणू शकता. सो इट्स ऑल अबाउट द फ्रॅक्शन. आता आपण बघूया टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. सो फ्रॅक्शनचा जो पहिला टाईप आहे तो आहे प्रॉपर फ्रॅक्शन. सो प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे असे सर्व फ्रॅक्शन ज्यामध्ये न्यूमरेटर छोटा असतो आणि डिनोमिनेटर हा मोठा असतो. मीन्स वरचा नंबर छोटा आणि खालचा नंबर मोठा असणाऱ्या फ्रॅक्शनला आपण म्हणणार प्रॉपर फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 2/6 किंवा 1/100 किंवा 3/9 हे सर्व काय प्रॉपर फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर सेकंड टाईप आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता बघा नावावरूनच आपल्या लक्षात येते की इम्प्रॉपर फ्रॅक्शन हे प्रॉपर फ्रॅक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार. सो राईट इथे डिनोमिनेटर हा छोटा असतो न्यूमरेटरपेक्षा. सो याचं एक्झाम्पल असेल 9/3 किंवा 2/1 किंवा 10/2. पण आता जर मी तुम्हाला म्हटलं 4/4 हा फ्रॅक्शन प्रॉपर आहे की इम्प्रॉपर. सो स्टुडंट्स 4/4 हा फ्रॅक्शनसुद्धा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर हा डिनोमिनेटरपेक्षा मोठा असतो, पण समटाईम्स न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर जर आपल्याला इक्वल दिलेले असेल तर त्या फ्रॅक्शनला सुद्धा आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनच म्हणणार. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे मिक्स फ्रॅक्शन. आता बघा मिक्स फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय. तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये 2 नंबर्सला मिक्स केलं जातं. मग कोणते ते 2 नंबर्स. सो मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून इन्फिनिटीपर्यंत कोणताही नंबर. सो मी इथे घेते 2. सो या नॅचरल नंबरला आपल्याला मिक्स करायचं असतं फ्रॅक्शनसोबत. सो फ्रॅक्शन घेऊया 2/5. सो नॅचरल नंबर आणि फ्रॅक्शनला जेव्हा आपण एकत्रितपणे लिहितो सो जेव्हा आपण नॅचरल नंबर आणि फ्रॅक्शनला एकत्रितपणे लिहितो तेव्हा त्याला आपण म्हणणार मिक्स फ्रॅक्शन किंवा यालाच आपण मिक्स नंबर असं सुद्धा म्हणू शकतो. आणि याला रीड करणार 2/5 या प्रकारे. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊया 1 6/7 देन 8 4/10. सो स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन आणि टाइप्स ऑफ फ्रॅक्शनबद्दल डिटेलमध्ये स्टडी केली आहे. सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्जन मिक्स फ्रॅक्शनमध्ये कशा प्रकारे केले जाते.